रामकृष्ण हरी. अहो, कौरव पांडव हे सर्वसामान्यच लोक होते. हे कोणी मोठे दैवी लोक होते, हे खूप धार्मिक लोक होते. या भ्रमातून आता बाहेर पडावं लागणार आहे. का बाहेर पडावं लागणार आहे? कारण पुढची गीता समजण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची फार महत्त्वाची गरज आहे. जर ते दैवी लोक होते तर मग ते सर्वसामान्य कसे नव्हते? ह्या गोष्टीबद्दल आता डिबेट करण्यापेक्षा मी सरळ सरळ मुद्द्याला हात घालतोय. कौरव पांडव हे कुठल्याही प्रकारे धार्मिक, आध्यात्मिक, दैवी नव्हतेच. ते तुमच्या माझ्या सारखेच होते. कसे होते ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच आहे. सगळ्यात अगोदर आपण त्यांच्या ज्या दैवी गुणांची आतापर्यंत आपण चर्चा करत आहोत त्या गोष्टींमध्ये चमत्कार वगैरे या गोष्टी बाजूला काढून सरळ सरळ आपण लिगली सायंटिफिकली विचार करतोय. पहिली गोष्ट, दैवीपणा होता म्हणजे काय? काहीतरी त्यांच्यामध्ये आजच्या जमान्यातल्या लोकांपेक्षा काहीतरी अचाट शक्ती होती, काहीतरी वेगळी शक्ती होती असा त्याचा आपण अर्थ गृहीत धरू. मग आत्ताच्या घडीला डिस्कव्हरी चॅनलला किंवा हिस्ट्री टीव्ही 18 ला किंवा तुम्ही इतर बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज मध्ये साध्या दातांनी बैलगाडी ओढलेली पाहिली आहे, मोटरसायकल ओढलेली पाहिली आहे, 4 व्हीलर ओढलेली पाहिली, स्वतःच्या ताकदीने विमान ओढलेलं पाहिलेलं आहे. मग त्यावेळेस जर का भीष्म पितामह म्हणत असतील की मी रोज 1,00,000 पांडव मारून टाकेल, अरे बाबा 5,000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरची लोकसंख्या होती तरी किती ना? बरं, मारणार तर मारणार कशाने मारणार? जर तुम्ही तुमच्या तीर कमानने 1,00,000 लोक जर तुम्ही एका दिवसाला मारणार असाल, त्याच्यापेक्षा आत्ताचं जग सोपं आहे ना. बटन दाबलं, एक हिरोशिमा नागासाकी उडवून दिलं. 5,00,000 काय 50,00,000 उडवू शकतो. मग अशा वेळेस तुम्ही त्या राजकारण्याला जो बटन दाबतोय त्याला दैवी शक्ती आहे असं म्हणणार का? नाही ना. सरळ सरळ गणित आहे. तुम्ही आपल्याला जे काही स्क्रिप्चर्स आहेत, आपल्याला जे काही आपले जुने पुराण वगैरे ज्या गोष्टी आहेत, आपल्या जे काही धार्मिक ग्रंथ, जे काही नॉलेज आपल्याकडे आहे, कुराण असेल, बायबल असेल, हे कशासाठी दिलेलं आहे? हे चमत्कारांच्या आड लपून काहीतरी बोंदूपणा पसरवण्यासाठी नाहीये दिलेलं राजा हो. ते आपल्याला कसं जगायचंय, कसं नाही जगायचंय आणि कसं शांतपणे जगायचंय याच्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी जगण्याचे मार्ग दाखवलेले आहेत. वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना एक नॉर्म्स पकडून आपण काय करतोय? आपण त्या जागेवर स्वतःला व्यवस्थित फिट करून त्या मानसिकतेत स्वतः न उतरता आपण काय करतोय? आपण ते चमत्कारांच्या आड लपतोय आणि आपण स्वतःही त्या प्रकारे वाहत जातोय. मूळ गाभा बाजूला राहतोय. आपण फक्त त्या गोष्टींच्या आड लपून कृष्णांनी असं केलं होतं, रामांनी असं केलं होतं, मोहम्मदांनी असं केलं होतं, ख्राइस्टने असं केलं होतं. अरे त्यांनी काय केलं होतं हे तुम्हाला शिकण्यासाठी केलं होतं. ते शिका आणि विषय क्लोज करा. आपण ते करत नाही. आपण हे दैवी होते. कसे दैवी होते? अहो, दैवी राहण्यासाठी त्यावेळी बघा त्या काळातलं काम दोनच. एक राज्य चालवणं आणि दुसरं शूरता टिकवणं. राज्य चालवण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. शूर पाहिजे, ताकदवान पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा शास्त्राचा अभ्यास पाहिजे. म्हणजे तो न्यायनिवाडा करू शकला पाहिजे. साधं गणित आहे. बरं चला, शूर असण्यासाठी काय लागतं? सिंपल गणित आहे. ताकद लागते, सराव लागतो, प्रॅक्टिस लागते, डोकं लागतं की कोणत्या वेळेस वार करायचंय, कोणत्या वेळेस वार नाही करायचंय, कोणत्या वेळेस मागं हटायचंय, कोणत्या वेळेस पुढे जायचंय. त्या युद्धनीतीच्या कला असतात. ते शिकवण्यासाठी कोच होते. म्हणजे यांना शिकवण्यासाठी सुद्धा द्रोण कोचच होते ना. त्यांनी जशी युद्ध कला शिकवली तशी हे शिकले. त्याप्रमाणे हे ताकदवान बनले. तुम्हाला जर का सकाळपासून संध्याकाळपर्यंत राज्य हातात दिलेलं नाहीये, त्याच्या आतला जो शिकण्याचा काळ आहे त्याच्यात जर एकच 2 काम दिलेलं असेल, व्यायाम करा, शिका, व्यायाम करा, शिका, का नाही तुम्ही ताकदवान होणार? 100% होऊ शकता. राहिली गोष्ट व्यायामासोबत योगा होतं, ब्रह्मचर्य होतं. तेव्हा काही ते तंबाखू गायच्या खात नव्हते, तेव्हा काही ते दारू पित नव्हते. मुद्दा असा आहे की व्यसनाधीनता नाही, ब्रह्मचर्य आहे, योगा आहे, व्यायाम आहे, नैसर्गिक खाणं आहे. हायब्रिड खाणं नाहीये महाराष्ट्री. आताचे हायब्रिड सुद्धा एकदम पैलवान आहेत. तेव्हा तर नैसर्गिक होतं. अहो, शिवरायांचे मावळे सुद्धा नाश्त्याला 2-3 भाकरी खायची. जेवणात जर ते 10 खात असतील तर तेवढ्यात आपल्या अख्ख्या घराचं जेवण होतं महाराज. साधी गोष्ट आहे. संभाजी महाराज लहान होते. संभाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांच्या सोबत खेळलेला रेड्याला पाठीवर घेण्याची प्रॅक्टिस केलेली होती. तरुण झाल्यानंतर रेडाही तरुण झाला तरी महाराजांनी त्याला पाठीवर उचललं होतं. ही अफाट ताकद होती ना त्या लोकांमध्ये. जर या 1600च्या काळात ही ताकद होती तर मग 5,000 वर्षापूर्वी ताकद नसेल का? ताकद होतीच ना.
येसाजी कंकांनी एका तलवारीमध्ये हत्ती मारलाय. साध्या गोष्टीमध्ये या जमान्यापेक्षा आधीची पिढी ही उंच आणि धष्टपुष्ट होती. आत्ताच्या पिढीकडे तुम्ही नीट बघा, त्या पिढ्या खाली खाली जात आहेत. आत्ताच्या मुलींच्या उंची कमी आहेत, मुलांच्या उंची कमी आहेत, तब्येती बारीक आहेत. आजच्या अगोदरचे दुष्टपुष्ट होते, त्याच्या अगोदरचे अजून ताकदवान होते, त्याच्या अगोदरचे अजून, असं करत करत 5000 वर्षापूर्वी ते 15 फुटाचे नसतील कशावरून. म्हणून दैवी शक्ती ही त्यांच्या ताकदीच्या, त्या वातावरणाच्या, त्या त्या काळातल्या शक्तींच्या, त्या त्या काळातल्या त्यांच्या बौद्धिक पातळीच्या जोरावर मोजली गेलेली गोष्ट आहे. राहिला विषय आत्ताच्या गोष्टीनुसार सर्वसामान्य असण्याचा, तर मला एक सांगा, जर तुम्ही देवी आहात, दैवी आहात, तुम्ही देवतांसारखे आहात, लोकांनी त्यांना देवताच करून टाकलंय. जर ते देवता आहेत तर मग दुर्गुणांचं त्यांना धक्का सुद्धा लागायला नको. आणि सगळ्यात महत्वाचे दुर्गुण कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे जे दुर्गुण आहेत, हे जर का त्याच्यात असतील तर तो भगवंत कसला? बरं, जर तो त्यांचा योग्य वापर करत असेल तरच तो भगवंत आहे. कृष्ण तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतीलच. जशी जशी गीता आपली पुढे जाणार आहे तसं तसं आपल्याला या गोष्टींचा अर्थ कळणार आहे. आत्ताचा मुद्दा जो आहे तो, पांडव कसे काय दैवी नव्हते, धार्मिक नव्हते, तर पांडव हे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य होते. त्याचं उत्तर देतो बघा. कामाच्या बाबतीत पकडा तर द्रौपदी व्यतिरिक्त युधिष्ठिराला 1 बायको होती, भीमाला 2 होत्या, अर्जुनाला 3 होत्या, नकुल आणि सहदेवला 1 होत्या. तरी सुद्धा द्रौपदीवरून भांडण होतच होतं ना. द्रौपदी जवळ एका वेळेस कोण जाईल या विषयावरून तुम्ही भांडले. मग तुम्ही नियम केलाय की एका वेळेस एकच जण द्रौपदी जवळ जाईल आणि तो ज्या वेळेस जाईल त्यावेळेस त्या खोलीमध्ये दुसरा कोणीही येणार नाही. चुकून एकदा अर्जुन काय तिथं धनुष्य घ्यायला गेला, तुम्ही त्याला 1 वर्ष वनवासात पाठवलं. ही कुठली पद्धत म्हणणार ना तुम्ही? पुढची गोष्ट, याचा अर्थ कामवासना जागृत आहे. पुढचं गोष्ट म्हणा, ज्या वेळेस गांधारी प्रेग्नंट होती त्यावेळेस धृतराष्ट्राचा दासी बरोबर शारीरिक संबंध झाल्यानंतर त्याला दासी पुत्र आहे. याचा अर्थ कामवासना होतीच. द्रौपदीला सुरुवातीला कर्ण आवडतो स्वयंवराच्या वेळेस, आणि जेव्हा कळतं की हा क्षत्रिय नाहीये, सुतपुत्र आहे, तेव्हा ती त्याची हेटाळणी करते. पण सुरुवातीला त्याच्यावर मन आलंच होतं. कामवासना कुठं नाहीये. अहो, दुःशासन भर सभेत वहिनीची साडी खेचतोय, तिला विवस्त्र करतोय, तिचे कपडे काढतोय, कामवासना आहेच. दुर्योधन तिला मांडीवर येऊन बस म्हणून आमंत्रण देतोय, कामवासना आहेच. कुठे आहेत तुमचे आध्यात्मिक धार्मिक गुण? मग राहिला विषय क्रोधाच्या बाबतीत तर विचारणाच नको महाराज. 40 वर्ष अर्जुन क्रोधामध्ये तळपतोय की मला राज्य हवंय. 40 वर्षे तो ह्या गोष्टीची वाट पाहतोय की एक दिवशी मी यांच्याशी युद्ध करून यांना हरवतो आणि माझं राज्य मी परत मिळवतो. 40 वर्ष झालेत. अहो, द्रौपदीने केस मोकळे सोडले, म्हणते दुर्योधनाचं रक्त जोपर्यंत डोक्याला लावत नाही तोपर्यंत मी केस बांधणारही नाही, धुणारही नाही. मग ही बदल्याची भावना जी आहे, हा क्रोध नाही तर काय? राहिला विषय अभिमन्यूला ज्या वेळेस जयद्रथने मारलं त्यानंतर मी जयद्रथाला मारेल याचा पण करणं आणि त्याला मारणं, त्याची छाती फोडणं, भीमाने त्याच्यावर जोरात प्रहार करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या रागाच्या आणि क्रोधाच्या नाही आहेत का? आपल्यालाही राग येतो, त्यांनाही रागच येत होता. अहो, लक्षागृहामध्ये यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला, हा क्रोध नव्हता का? पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला गेला, हा क्रोध नव्हता का? म्हणजे क्रोधामध्ये कौरवही भिजत होते आणि पांडवही भिजत होते. तो नाथ क्रोधाचा तो एक उफाळलेला शिखर पोचला. आणि काय घडलं तर महाभारताचं युद्ध घडलं, ज्याच्यामध्ये सगळे नियम वापरले गेले पण एकमेकांना हरवण्यासाठी छल कपट सगळं वापरलं गेलं. हेच तर आपणही करतो. याच्यात देवता असण्याचा संबंध कुठं आला? राहिला विषय लोभाचा. मग अर्जुनाला ते राज्य परत मिळावं हा लोभ नव्हता का? जर लोभ नव्हता तर मग त्यांनी युद्ध करायला तयारच नाही व्हायला पाहिजे होतं. साधं गणित आहे. द्यूत मध्ये तुम्ही द्यूत खेळायला बसले, एक तर खेळायला जायचं नव्हतं कारण माहिती होतं जो सोबत खेळणार आहे तो कपटी आहे. तेव्हा तुम्हाला आईच्या शब्दांची आठवण नाही राहिली. जर आईच्या शब्दाची किंमत म्हणून तुम्ही एकही शब्द खाली पडू देत नसाल तर द्रौपदीचं अर्जुनाने स्वयंवर करून आणल्यानंतर 5 भाऊ घरी आले आणि कौतिला त्यांनी सांगितलं, आई बघ आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय. आणि त्यावेळेस जर कोणती न पाहता सांगत असेल की जे काही असेल ते 5 भावांमध्ये वाटून घ्या, म्हणून तुम्ही एक स्त्री 5 भावांमध्ये वाटून घेणार का? आणि जर ती स्त्री होती म्हणून वाटून घेण्यात आली, त्या जागी जर तुम्ही वाघ किंवा सिंह आणला असता तर
तर चाललं असतं का? नाही ना. जर पांडव म्हणून तुम्ही आईच्या शब्दाबाहेर जात नसाल तर मग ज्या कौरवांनी, ज्या दुर्योधनाने तुम्हाला लक्षगृहात जाळण्याचा प्रयत्न केला, ज्या दुर्योधनाने तुम्हाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, ज्या दुर्योधनाने श्रीकृष्णांना सुद्धा सोडलं नाही, असा कपटी दुर्योधन, असा दुष्कृत्य करणारा दुर्योधन, असा तुमचा जीवावर उठलेला दुर्योधन तुम्हाला जर का द्यूत खेळण्यासाठी आमंत्रण देतोय, तर त्या जागी कुंतीने आई म्हणून पांडवांना अडवलं नसेल का? की हा जर तुम्हाला मारू शकतो तर तो तुम्हाला तिथं छलकपट करेल, तुम्ही जाऊ नका म्हणून. आणि जर आईने नाही म्हटलं असेल तरी सुद्धा गेले, तर मग इथं त्या आईच्या शब्दाची किंमत काय असावी? बरं चला, खेळायला गेले तर गेले, तिथे तुम्ही लोभी ठरले ना, तुम्ही हारले. बरं हारले तर हारले, तुम्ही शेवट बायकोला तुम्ही भांडवल म्हणून कसं काय दावावर लावू शकता? आजच्या पिढीत आपण लावतोय का या गोष्टीला? नाही ना. म्हणजे कुठंतरी ते सुद्धा दैवतांसारखे वागलेले दिसत नाहीयेत, ते तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्यच वागलेले दिसत आहेत. त्या ठिकाणी द्यूत खेळायला गेले, गेल्यानंतर पत्नी दावावर लावली, लावल्यानंतर का लावली? तर जे हारलंय ते सगळं, म्हणजे लोभ आलाच, ते सगळं मिळेल, लोभ आला. आणि हारले ना, राहिलं मोह. मग हस्तिनापूर हवंय, मोहच आहे. राजनैतिक त्रास दिला जातोय, मोहच आहे. अहो खेळण्यासाठी, दूध खेळण्यासाठी साध्या भाषेत दुर्योधनाचा सुद्धा न लढाई करता द्यूत मध्ये खेळून यांना हरवून एकदाच सगळं राज्य गिळंकृत करतो, हाही मोहच होता ना. राहिला विषय मदाचा, तर द्रौपदीला मांडीवर बसायला सांगणं किंवा वनवासात राक्षसांशी त्यांनी मोठ्या पद्धतीने युद्ध करणं किंवा दुर्योधनाने भीमाने एकमेकांच्या ताकदीचा गर्व दाखवणं, या सर्व गोष्टी कशात आहेत? हे मधमध्येच आहेत. मत्सरामध्ये मोजणार तर महायुद्ध हा कशाचा परिणाम झाला? हा मत्सराचाच परिणाम झाला. शकुनी मामाने कायम काहीतरी योजना आखायच्या आणि पांडवांना खाली फेकायचं, त्यांना कमी लेखायचं, त्यांच्यावर काहीतरी अत्याचार करायचा, हा मत्सराचाच परिणाम नाहीये का? राहिला विषय तुमचा, शकुनी मामाने ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये खेळणं, ज्ञान, द्यूत, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, ज्या काही छोट्या मोठ्या स्पर्धा असतील, या सगळ्यांमध्ये सुद्धा पांडवांना हरवण्याचा प्रयत्न करणं, हा सुद्धा मत्सराचाच भाग होता. आणि द्रौपदीची बदल्याची भावना सुद्धा मत्सराचीच होती. अहो इतके काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरामध्ये भरलेले जर दुर्गुण असतील तर तुम्ही त्यांना देव कसं म्हणणार? ना कौरव देव होते, ना पांडव देव होते, ते तुमच्या माझ्यासारखे फक्त सर्वसामान्यच होते. आणि मी पुन्हा विनंती करतो, जर तुम्हाला गीता समजून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून ते सर्वसामान्यच होते एवढं लक्षात घ्या. आपल्यातच पांडव आहेत, आपल्यातच कौरव आहेत, आपल्यात कृष्ण कसा आणता येईल याच्यासाठी आपण हा एपिसोड सुरू केलाय. आपण कृष्ण समजून घेताना आपण स्वतःही कृष्णाच्या आचरणाने जगण्याचा प्रयत्न करू. मीही तसं वागण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न करेल, तुम्हीही तसं सांभाळण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन समाज उपयोगी कार्य आपल्या हातून घडून जाईल. अपेक्षा करतो मला जे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय. याच्यात कुठल्याही वादविवादाचा मला हात घालायचा नाहीये. जर तसं कोणाला वाटत असेल तर मी जे आता एवढे मुद्दे मांडले हे दैवतांच्या म्हणजे कृष्ण राम यांच्या गुणांच्या पातळीला या गोष्टी बसतात का ते आधी चेक करा. आणि सगळ्यात अगोदर गीता वाचा. रामकृष्ण हरी. अपेक्षा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्यांचं बाकी असेल त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.